आज माझ्या नवीन एक रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण राजम्याची भाजी करायची, एकदम साधी सिंपल अशी भाजी करायची. त्यासाठी मी हा राजमा मीठ टाकून छान असं उघडून घेतला आहे. त्याचं पाणी साईडला काढून ठेवायचे पण वापरायचे आपल्याला. त्यासोबत काय घेतले आणि 2 कांदे घेतलेत मी आणि 1 टोमॅटो भाजून घेतले गॅसवर छान असं पैकी साहित्य. आणि दुसरं काय घेतले तर 1 चम्मच काळा मसाला घेतला आहे, जिरी पूड घेतली अर्धा चम्मच, चवीपुरतं मीठ, इथं सोहाना मटर मसाला 1 चम्मच, काळी मिरची पूड अर्धा चम्मच घेतलाय, शेंगदाण्याचं कूट घेतले मी, हे खोबरं भाजून घेतले, दालचिनी, तेजपत्ता, लवंग भाजून घेतली, इथे धणे थोडे भाजून घेतलेत, लसूण पण भाजून घेतलाय. टोमॅटो कांद्याचा साल काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा, छान असं कट करून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून खोबरं ते पण वाटून घेऊ सगळं साहित्य लगेच. एकदम छान असं वाटण कढई गरम करायला ठेवली, त्यात तेल टाकले मी 1 पळी, 2 असे 1 पळी टाकली, मसाला टाकले, थोडंसं पाणी टाकू आपण, सगळं छान असं आता परतून घेते मी. मसाला टाकून काळा मसाला टाकून जिरी पूड, मिरची पूड, चिकन मसाला, ते छोटंसं राजमा टाकून घेऊन माझं खालचं पाणी काढलेलं पुरतं मीठ टाकू आता छान असं एक उकळी काढून घेऊन छान अशी राजमाची भाजी झाली. आवडते